रात्रीचा 1-1:30 वाजला असावा. आपली एस टी प्रवाशांना घेऊन पेणमार्गे धावत होती. नेहमीपेक्षा वाहनांची वर्दळ आज जास्त वाटत होती. मिळेल तसा मार्ग काढत एस टी मजल दरमजल करू लागली आणि प्रवास सुरू झाला. आज आपल्या एस टीमधून अर्जुन अंजारलेकर प्रवास करत होते. वय सुमारे 50च्या आसपास. कॉलरवाला शर्ट, ट्रॅक पॅन्ट, हातात जुनी कापडी पिशवी आणि पायात साधे स्लीपर असा त्यांचा एकंदरीत पोशाख होता. पण म्हणतात ना, डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. सुमारे 2 वाजता वाहनांची वर्दळ कमी झाली. तसा रस्त्याच्या आजूबाजूचा परिसर थोडाफार न्याहाळता येऊ लागला. एस टी एका छोट्याशा गावाच्या निर्मनुष्य बाजारपेठेमधून मार्गक्रमण करत होती. बाजारपेठेत शुकशुकाट होता. सगळी दुकानं बंद झाली होती. 1-2 कुत्री गल्लीत गोंधळ घालताना दिसत होती. इतक्यात लांबवर रस्त्याच्या डाव्या हाताला एका दुकानाबाहेर मिणमिणता बल्ब दिसू लागला. एस टी जशी त्या दुकानाच्या अजून जवळ पोहोचली तर वरती लाल रंगाचा इंडियन पोस्टचा बोर्ड दिसत होता. ते एक जुनं पोस्ट ऑफिस होतं. ते पाहून अंजारलेकरांच्या चेहऱ्यावर काहीतरी विलक्षण गोष्ट पाहिल्याचे भाव निर्माण झाले. एस टी ते पोस्ट ऑफिस मागे टाकत पुढे निघाली. मी अंजारलेकरांना विचारलं, तुम्हाला उतरायचं होतं का त्या ठिकाणी? तसे अंजारलेकर म्हणाले, नाही. तसं मी म्हटलं, मग असं काय खास होतं त्या पोस्ट ऑफिसमध्ये? तसे अंजारलेकर म्हणाले, त्या पोस्ट ऑफिसमध्ये नाही, पण आमच्या गावातल्या पोस्ट ऑफिसमध्ये. ऐकायचं तुम्हाला? मी हो म्हटलं आणि ते सांगू लागले. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आमचं कुटुंब तेव्हा अडखळला राहत असे. अडखळ हे हर्णई बंदराजवळच्या डोंगर कपारीत वसलेलं छोटंसं गाव. डोंगराच्या पूर्वेकडच्या उतरणीवर असलेल्या वस्तीत आमचं घर होतं. मॅट्रिक झाल्यावर मुंबईला जाऊन एखादी नोकरी करायची असा वडीलधाऱ्यांचा तगादा होता. पण मोठ्या शहरात जाऊन नोकरी शोधण्यापेक्षा पंचक्रोशीतच एखादी छोटी मोठी नोकरी मिळते का ते मी बघत होतो. आणि एक दिवस मला समजलं की हर्णईतल्या पोस्ट ऑफिसमध्ये कारकून पदासाठी एक शिकाऊ जागा रिकामी आहे. मी मॅट्रिक झालो होतो, त्यामुळे माझी त्या पदावर वर्णी लागली आणि मी कामावर रुजू झालो. रोज सकाळी वस्तीतून निघायचं. थोडी डोंगर चढण पालथी घातली की पश्चिमेकडची पाखाडी उतरायची आणि पाखाडी उतरलो की एक पुरातन गोड्या पाण्याचा तलाव लागे. तिथून समोरच होतं गावचं पोस्ट ऑफिस. त्या दिवशी तलावाजवळ एक उंच सभामंच बांधायचं काम सुरू होतं. कदाचित एखाद्या पुढाऱ्याचं भाषण असावं किंवा सभा असावी, कारण जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर आल्या होत्या. मी मंचाचं बांधकाम बघत बघत पोस्ट ऑफिसमध्ये आलो. इतक्यात कानावर एक आवाज पडला. तो आवाज लांबून जवळ येत आमच्या पोस्ट ऑफिसच्याच दिशेने येत असल्याचं मला जाणवलं. मी खिडकीतून डोकावून पाहिलं तर एक शासकीय गणवेशातला धूरवाला धुराचं मशीन घेऊन पोस्ट ऑफिसकडेच येताना दिसला. तेव्हा माझी खात्री पटली की गावात विकास कामांना आता काही दिवस उधाण येणार आहे. धूरवाला पोस्ट ऑफिसात आला आणि थोड्या लगबगीने धूरवाल्याने ऑफिसात धूर मारायला सुरुवात केली. त्याने एक खोली पिंजून काढली आणि ऑफिसात धूरच धूर झाला.
तसा सगळा कर्मचारी वर्ग धूर मारेस्तोवर पोस्ट ऑफिसच्या व्हरांड्यात जमला. नेहमीपेक्षा धूरवाल्याला आज काही मिनिटं जास्त लागली होती. धूर मारून धूरवाला बाहेर आला आणि बाकी गावात धूर मारण्यासाठी निघून गेला. आम्ही पुन्हा पोस्ट ऑफिसात जाऊन आमच्या कामाला लागलो. आज पोस्ट ऑफिसात एकच चर्चा रंगली होती, ती म्हणजे संध्याकाळी तलावाजवळ एका उमेदवाराची प्रचार सभा आणि गाव जेवणाचा कार्यक्रम आहे आणि सभेनंतर पंचक्रोशीत प्रसिद्धी पावलेले जादूगार नाथ भैरव यांचा जादूचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. सगळ्यांना प्रचारसभेपेक्षा जेवणाची आणि जादूच्या प्रयोगाची उत्सुकता जास्त लागून राहिली होती, कारण गावात पहिल्यांदाच असा जादूचा प्रयोग होणार होता. संध्याकाळी पोस्ट ऑफिस बंद करून पोस्ट मास्तरांसकट आम्ही सगळे कर्मचारी सभेचे भाषण ऐकायला गेलो. सुमारे 8 वाजता भाषणं संपली आणि जेवणं सुरू झाली आणि आता ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत होते त्या जादूगार नाथ भैरव यांच्या जादूच्या प्रयोगाला सुरुवात होणार होती. तलावाजवळ 100-500 गावकरी जमले होते आणि आम्ही थोडे मंचाच्या जवळच बसलो होतो. मंचावर काही मशाली प्रज्वलित करण्यात आल्या आणि अचानक जोराचा वारा सुटला, जसं की वादळच येणार आहे. बरीच धूळ उडाली. सगळे डोळे चोळत बसले. इतक्यात मंचावर काळ्या कोटामध्ये उभा असलेला धिप्पाड माणूस अवतरला आणि गावकऱ्यांनी टाळ्यांचा एकच गजर केला. तेच होते जादूगार नाथ भैरव. मिशांना पीळ देत त्यांनी सगळ्या गावकऱ्यांवर चौफेर दृष्टिक्षेप टाकला आणि प्रयोगाला सुरुवात केली. मी काही गावकऱ्यांना कुजबुजताना ऐकलं की या जादूगाराकडे काळी जादू आहे, पण अशी कुठली जादू अजून त्यांनी दाखवली नव्हती. पारंपरिक पत्त्यांच्या जादूंपासून त्यांनी प्रयोग सुरू केला होता. त्यानंतर त्यांनी ग्रेट इंडियन रोप ट्रेक करण्यासाठी गावकऱ्यांमधून एका लहान मुलाला मंचावर यायला सांगितलं. मंचावर एक पेटारा ठेवला होता. जादूगारांनी पेटारा उघडला आणि आतला एक जाड दोरखंड बाहेर काढून सगळ्यांना दाखवला. तसेच पेटाऱ्याच्या आतही काही नाही याची खात्री पटवून दिली. त्यांच्या मदतनीसाने त्यांना एक पुंगी आणून दिली आणि ती पुंगी जशी त्यांनी वाजवायला सुरुवात केली, तो दोरखंड एखाद्या सजीव सर्पासारखा वेटोळे घालू लागला आणि आकाशाच्या दिशेला वर वर जाऊ लागला. दोरखंड सुमारे 30-35 फूट वर गेल्यावर जादूगाराने त्या लहान मुलाला त्या दोरखंडावर चढून वर जाण्यास सांगितलं. तो मुलगा घाबरत घाबरतच त्या दोरखंडावर चढून गेला आणि मग पुन्हा खाली आला. पण त्या दोरखंडात कसा काय जीव आला हे मात्र कोणालाच समजू शकलं नाही. इतक्यात आमच्याबरोबर प्रयोग बघायला आलेला आमचा पोस्ट ऑफिसचा शिपाई श्रीरंग माझ्या कानात कुजबुजला. हे काय, हे तर कोणी पण करू शकतं. तेवढ्यात जादूगार नाथ भैरवांनी आमच्याकडे बोट दाखवलं, जसं की आमचं बोलणं त्यांनी ऐकलं होतं आणि थोड्या कठोर शब्दातच म्हणाले, तू ये रे इकडे. तसा श्रीरंग थरथरतच मंचावर गेला. सगळीकडे शांतता पसरली. आता पुढे काय होणार ही भीती आणि उत्सुकता मला लागून राहिली होती. जादूगार आता श्रीरंगाला जादूने गाढव वगैरे बनवतो की काय, मला प्रश्न पडला. जादूगार नाथ भैरवांनी श्रीरंगाला मंचाच्या मध्यभागी उभं केलं आणि प्रेक्षकांना म्हणाले, आता मी तुम्हाला एक अशी जादू दाखवणार आहे जी तुम्ही आधी कधीच पाहिली नसेल. आणि मदतनीसाला एक कागद आणायला सांगितला आणि त्या कागदावर स्वतःची मोठ्या अक्षरात स्वाक्षरी केली आणि गावकऱ्यांना दाखवली आणि तो कागद श्रीरंगाच्या हाती दिला आणि त्याला सांगितलं, आता तू डोळे मिट, मग मी तुला इथून काही वेळासाठी गायब करेन आणि एका दुसऱ्या ठिकाणी प्रकट करेन. कुठे ते मी तुला आत्ता सांगणार नाही. दुसऱ्या ठिकाणी प्रकट झाल्याची जाणीव झाली की डोळे उघड. तुला एक कपाट समोर दिसेल. तेव्हा ते न उघडता एखाद्या छोट्या खाचीतून हा हातातला कागद त्या कपाटात टाक
आणि पुन्हा डोळे मीट आणि काही सेकंदांनी मी पुन्हा तुला मंचावर प्रकट करेन. श्रीरंग पुरता गोंधळला होता. कुठलं कपाट आणि ते कुठे आहे? जादूगार नादभैरव म्हणाले, मी सांगितलं तेवढं लक्षात ठेव. आणि त्यांच्या मदतनीसाला एक मोठा गडद रंगाचा पडदा आणण्यास सांगितला. जादूगार नादभैरवांनी 1-2 वेळा तो गडद पडदा श्रीरंगाच्या पुढ्यात खालून वरपर्यंत फिरवला, जेणेकरून श्रीरंग त्या पडद्यापलीकडे झाकला जाईल. आणि जमलेल्या प्रेक्षकांना 1 ते 3 आकडे मोजण्यास सांगितले. आणि जेव्हा 3ऱ्या वेळेला तो पडदा वरून खाली ओढला तेव्हा तिथे श्रीरंग नव्हताच. डोळ्याचं पातं लवताना लवतं तोच श्रीरंग एवढ्या मोठ्या मंचावरून गायब झाला होता. जादूगारांनी प्रेक्षकांना 10 ते 1 उलटे आकडे मोजण्यास सांगितले आणि तो गडद पडदा पुन्हा खालून वर आणि वरून खाली फिरवायला सुरुवात केली. जेव्हा पहिल्या आकड्याला जादूगारांनी तो पडदा वरून खाली ओढला, त्या मागे रिकाम्या हाताने श्रीरंग आश्चर्यचकित चेहऱ्याने उभा होता. जादूगारांनी त्याला विचारलं, तू काय पाहिलंस? तसा श्रीरंग म्हणाला, इथून मी थेट एका काळोख्या खोलीत पडलो, जिथे एक कपाट होतं, ज्यात मी तुमची सही असलेला कागद टाकला. त्यावर जादूगारांनी अजून एक प्रश्न केला, आणि त्या कपाटावर काय लिहिलं होतं? श्रीरंग म्हणाला, इंडियन पोस्ट हरणई. आता मात्र मी उडालोच. हे कपाट तर आमच्या पोस्ट ऑफिसमधलं होतं, ज्यावर इंडियन पोस्ट हरणई असं लिहिलं होतं. जादूगारांनी आमच्या पोस्ट मास्तरांना समोरच असलेलं पोस्ट ऑफिस 5 मिनिटांसाठी उघडायची विनंती केली. तसे जादूगार मंचावरून खाली आले आणि पोस्ट मास्तरांबरोबर समोरच असलेल्या पोस्ट ऑफिसच्या दिशेने निघाले. मागून सगळे गावकरीही निघाले. पोस्ट मास्तरांनी कुलूप उघडलं. तसं जादूगारांनी त्यांना सांगितलं, आता आज ज्या कपाटावर इंडियन पोस्ट हरणई लिहिलं आहे ते उघडा आणि आत काय सापडतंय ते आम्हाला आणून दाखवा. पोस्ट मास्तर आत गेले. ते एक लोखंडी कपाट होतं. जेव्हा ते कपाट उघडलं, त्याच्या तळाशी एक कागद पडला होता, जसा की कोणीतरी तो कागद बंद कपाटाच्या छोट्या कप्प्याच्या खाचीतून आत सरकवला असेल. पोस्ट मास्तरांनी कागद उचलून बाहेर आणला आणि गावकऱ्यांना हात उंचावून दाखवला. त्या कागदावर जादूगार नादभैरवांची स्वाक्षरी होती. म्हणजे त्यांनी श्रीरंगला मंचावरून गायब करून थेट पोस्ट ऑफिसात टेलिपोर्ट करून परत मंचावर आणलं होतं. गावकऱ्यांनी अशी जादू आधी कधीच पाहिली नव्हती. सगळ्यांनी एकच जल्लोष केला. दुसरा दिवस उजाडला. पोस्ट ऑफिसात कालच्या जादूच्या प्रयोगाची चर्चा रंगली होती. इतक्यात पुन्हा बाहेरून एक आवाज दुरून जवळ येत असल्याचं जाणवलं. तो एक शासकीय धूरवाला होता. तो जेव्हा ऑफिसात आला, मी त्याला म्हटलं, अहो, कालच धूर मारून झालाय, आज लगेच कसे काय आलात? तर तो म्हणाला की काल मी आलोच नव्हतो आणि आज धूर मारायला निघून गेला. थोडा विचार केल्यावर मला एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे कदाचित धूरवाल्याचा वेश धारण करून जादूगार नादभैरवच तर पोस्ट ऑफिसात आले नसावेत. म्हणजे त्यांना तो कागद कपाटात लपवणं सोपं झालं असावं. याचा अर्थ म्हणूनच तो सभामंच पण इतका उंच होता की त्याखाली एक कपाट राहू शकेल. म्हणजे श्रीरंग गायब झाला नव्हता, तर तो मंचाखालीच होता. म्हणजे जादूगार नादभैरवांनी ती जादू अगदी पूर्वनियोजित आखली होती. मी पटकन पोस्ट ऑफिसातून बाहेर आलो तर समोर एक ट्रक उभा होता. मंच काढण्याचं काम सुरू होतं. थोडं पुढे जाऊन पाहिलं तर कामगार एक कपाट उचलून ट्रकमध्ये भरत होते, ज्यावर लिहिलं होतं इंडियन पोस्ट हरणई असं. म्हणून अर्जुन अंजारलेकर गोष्ट सांगायचे थांबले. तेवढ्यात एका थांब्याला आपली एसटी थांबली आणि थांब्यावरचे काही प्रवासी आत आले. त्यातला एक जण स्वतःची जागा शोधत शोधत मागे आला आणि आश्चर्य म्हणजे त्याच्या हातावर एक नाव गोंदवलेलं होतं आणि ते नाव होतं नाथ भैरव.